नमस्कार. संतोष रत्नपारखी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण अगदी आपल्या घरी बसल्या बसल्या HSRP म्हणजेच आपल्या मोटरसायकल, टू व्हीलर किंवा इलेक्ट्रिक मोटरसायकल जी 1 एप्रिल 2019च्या पूर्वीचे आपण अधिकृत वाहन आहेत त्यांच्या वाहनचे नंबर प्लेटची नोंदणी कशी करायची माहिती पाहणार आहोत. तर गुगलवरती किंवा क्रोमवरती जाऊन आपणाला HSRP असं टाईप करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला असे सुरुवातीलाच एक वेबसाईट दिसेल पहा, अप्लाय HSRP. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्या साईडवरती जाऊन क्लिक करायचं आहे. अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल बघा. या ठिकाणी मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी ऑफिस RTO ऑफिस आपलं निवडायचं आहे. त्या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील सर्व RTO ऑफिसचे नंबर दिलेले आहेत आणि शहराचं नाव देखील दिलेलं आहे. आपण ज्या RTO ऑफिसमध्ये आपल्या वाहनाची नोंदणी केलेली आहे, जिथून खरेदी केलेली आहे तेथे ते क्लिक करायचं आहे. उदाहरणार्थ MH01 पहा आहे, तर मी MH उदाहरण 24 ते केलेलं आहे महाराष्ट्र. आणि क्लिक केल्यानंतर सुरुवातीला त्या एक सूचना येते निळ्या रंगाचं जे इंटरफेस आहे, किंवा 1 एप्रिल 2019च्या पूर्वीच्या नोंदणीसाठी जे वाहन अधिकृत वाहन आहेत त्यांच्या नोंदणी नंबर प्लेटच्या नोंदणीसाठी इथे उपलब्ध आहे अशा प्रकारे माहिती येते. मग त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे क्लिक केल्यानंतर मग आपलं यासाठी महत्त्वाचं आपल्याजवळ आपलं गाडीचं जे RC बुक आहे जवळ असणं फार महत्त्वाचं आहे. ही सर्व माहिती वाचायची आणि त्यानंतर क्लोज बटनावर क्लिक करायचं पहा, स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला इथं वाहन या वेबसाईटला काय करायचं आहे, संपूर्ण आपली माहिती द्यायची आहे पहा. इंजिन नंबर, चेसिस नंबर, त्यानंतर आपला मालकाचा म्हणजे ओनरचा मोबाईल नंबर देऊन रजिस्ट्रेशन नंबर देखील सुरुवातीला आहे पहा, तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकून मग आपण पुढे जायचं आहे. ज्यावेळी तुम्ही मोबाईल नंबर टाकाल, वाहन वेबसाईट त्यातलं व्हेरीफाय करते की बरोबर तोच व्यक्ती आहे का संबंधित. मग पुढे आपणाला येतं किंवा तुमच्या गाडीचा नंबर नोंदवा, टू व्हीलर आहे का, कोणती गाडीचा प्रकार कोणता आहे, का इलेक्ट्रिक आहे त्याप्रमाणे. त्यानंतर मग गाडीचा नंबर नोंदवायचा असं एक ऑप्शन तिथे येईल. त्यानंतर कोणत्या तारखेला स्लॉट तुम्हाला हवा आहे, जी उपलब्ध आहे ते तारीख आपल्याला दिसेल, ती कॅलेंडरमधून आपण निवडायची. जी उपलब्ध नाही ती त्या ठिकाणी क्लिक होणार नाही. त्यानंतर स्लॉट टायमिंगचा देखील स्लॉट आपल्याला तिथे येईल, किंवा कोणत्या टायमिंग तुम्हाला 2:30 ते 3 पाहिजे, 12 ते 1:30 अशा प्रकारे वेगळे स्लॉट तिथे दिसतील. आणि शेवटी मग संपूर्ण माहिती देऊन मोबाईल नंबर टाकून OTP टाकून तिथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर झाल्यानंतर असा मेसेज येईल, ती फाईल आपण डाउनलोड करून ठेवायची. टेक्स्ट मेसेज देखील आपल्या त्या संबंधित मोबाईलवर येईल. आणि त्या तारखेला आता इथे फोनपे किंवा UPIद्वारे त्याचं पेमेंट आपल्याला करायचं आहे. रजिस्ट्रेशनचं GST 531 रुपये जर टू व्हीलरसाठी रक्कम येते, याप्रमाणे आपण करायचं आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या 1 एप्रिल 2019 पूर्वीचे जे वाहनं आहेत त्यासाठी HSRP जी नवीन प्लेट आहे ती शासनाने संबंधित विभागाने कंपल्सरी केलेली आहे, तर ती बसून घ्यायची आहे. तर अगदी घर बसल्या आपण हे काम करू शकतो, कुठल्याही बाहेर जाण्याची गरज नाही. तर सर्वांनी या डेमो व्हिडिओप्रमाणे आपल्या गाडी, मोटरसायकल याची HSRPची नोंदणी करून घ्यावी. काही शंका असतील तर अवश्य विचाराव्यात. HSRP ही नोंदणी कंपल्सरी आहे.
तात्काळ आपण लवकरात लवकर ती करून घ्यावी आणि दिलेल्या तारखेला आपल्याला जे सब सेंटर तिथे दिलेले आहेत किंवा तुम्हाला कोणतं सेंटर शहरातलं सेंटर निवडायचं आहे, पिनकोड टाकून वगैरे सर्व माहिती आपण पुढे गेल्यानंतर ते आपोआप समजणार आहे. तर सर्वांनी HSRP या साईडवरती जाऊन आपल्या वाहनाची नंबर प्लेटची नोंदणी करावी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.